नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी आपण काल पीक विम्याच्या संदर्भात काही माहिती घेतली होती। केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून ती माहिती देण्यात आली होती आणि पीक विम्याची रक्कम ही व्याजासहित दिल्या जाईल अशी सुद्धा त्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती। परंतु अनेक शेतकऱ्यांचे कमेंट आहेत की कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे किंवा ती पीक विम्याची रक्कम कधीपर्यंत जमा केली जाणार आहे, यासाठी जे काही शेतकरी असतील किंवा जे काही जिल्हे असतील ते कोणकोणते पात्र आहेत याची माहिती आपण थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। निश्चितच हा व्हिडिओ मोठा होणार आहे, व्हिडिओ शेवट पण बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। म्हणजे ज्या अर्थी आपण याही पूर्वी पीक विम्याची माहिती घेतली होती, काही जिल्ह्याची माहिती घेतली होती आणि त्या मंडळाची माहिती घेतली होती, त्याच पद्धतीने आता केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून जी काही माहिती दिलेली आहे त्या पद्धतीने आता 8 दिवसात पीक विम्याची रक्कम ही जमा होण्याची शक्यता आहे। तशा पद्धतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। PMGY जे काही पोर्टल असेल त्याच्यावरचा जो काही डाटा असेल शेतकऱ्यांचा तो अपलोड केला गेलेला आहे आणि त्याची माहिती किंवा शेतकऱ्यांची माहिती हे जुळवाजुळीचं काम सध्या सुरू आहे आणि त्याच पद्धतीने आता पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। आता पहिला जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, यामध्ये 53 तालुक्यात आणि 53 मंडळात आणि 5 तालुक्यात पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। हा देखील जे काही या जिल्ह्यात असेल पैशाची आणेवारी असेल ती खूप कमी आली होती, त्यामध्ये या हिंगोली जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। नांदेड जिल्ह्यात 93 मंडळ आहेत आणि 16 तालुके आहेत, ह्या सर्व तालुक्यात पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। परभणी जिल्ह्यात 52 मंडळ आहेत आणि 9 तालुके आहेत, या देखील जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। हे देखील पीक विम्यासाठी जिल्हा पात्र आहे। लातूर जिल्ह्यात 31 मंडळ आहेत आणि 10 तालुके आहेत, या 10 तालुक्यात आणि 31 मंडळात पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात 42 मंडळ आहेत आणि 8 तालुके आहेत, या 8ही तालुक्यात आणि 42 मंडळात पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात परत 8 मंडळ आहेत नवीन पात्र केलेले, त्या देखील 8 मंडळाला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। तुळजापूर या सर्व तालुक्याची जी काही धाराशिव जिल्ह्यातील 8 तालुके त्याची माहिती आहे, परंतु हा व्हिडिओ मोठा होईल, तालुक्यावरच आपल्याला माहिती घेता येणार आहे। आता पुणे जिल्ह्यात जवळपास 131 मंडळ आहेत आणि 14 तालुके आहेत, या सर्व तालुक्यात आणि या मंडळात पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। सांगली जिल्ह्यात 136 मंडळ आहेत आणि 12 तालुके आहेत, या देखील जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम जो काही मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यात 92 मंडळ आहेत आणि 12 तालुक्याला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात 77 मंडळ आहेत आणि 11 तालुके आहेत, या देखील जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम पूर्णपणे दिली जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 48 मंडळ आहेत आणि 12 तालुके आहेत, या काही प्रमाणात या जिल्ह्यातील जे काही मंडळ असतील आणि तालुक्यातील त्या काही तालुक्याला आणि पीक विम्याची रक्कम जे काही 12 तालुक्यापैकी काही तालुक्याला पीक विम्याची रक्कम दिली जाईल आणि 48 मंडळापैकी 68 मंडळापैकी 40 मंडळाला पीक विम्याची रक्कम दिली जाईल। संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये 84 मंडळ आहेत आणि 9 तालुके आहेत, या सर्व तालुक्याला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे आणि 94 मंडळाला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। जालना जिल्ह्यात 49 मंडळ आहेत आणि 8 तालुके आहेत, हा देखील जालना जिल्हा पीक विम्याची रक्कमसाठी मंजूर करण्यात आलेला आहे, कारण या देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। बीड जिल्ह्यात 87 मंडळ आहेत आणि 11 तालुके आहेत, या देखील 11 तालुक्याला 87 मंडळाला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। बुलढाणा जिल्ह्यात 92 मंडळ आहे आणि 13 तालुके आहेत, या देखील जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। आता अकोला जिल्ह्यातसुद्धा पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आली होती, त्या देखील जिल्ह्यात पैशाची आणेवारी 50 पैशाच्या आत आली होती, म्हणून 51 मंडळ आणि 7 तालुक्याला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। अशा पद्धतीने परत वाशिम जिल्हा आहे, वाशिम जिल्ह्यातसुद्धा 46 मंडळ आणि 6 तालुक्याला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा आणि वाशिम या देखील जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। यवतमाळमध्ये 95 मंडळ आहेत आणि 16 तालुके आहेत, या 16 तालुक्याला आणि 95 मंडळापैकी यवतमाळ, बाबुळगाव, कळंब, धारवा, निरी, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी, घाटंजी आणि केळपुरी आणि पांढरवाडी, राळेगाव, त्यानंतर मोरेगाव, वणी आणि झरी जामणी या देखील जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे, तालुक्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। अमरावती जिल्ह्यात 78 मंडळ आहेत आणि 14 तालुक्याला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे, ज्यामध्ये अमरावती, भातुकली, नांदगाव, खंडवेश्वर, चांदूर रेल्वे, धामणी रेल्वे, तिवसा, मेर्शी, वरुड, चलपूर, चांदूर बाजार,
दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, धारणी आणि चिखलदरा या देखील जिल्ह्यात या पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। अशा पद्धतीने या जिल्ह्यातील आणि या मंडळाची पीक विम्याची जी काही पैशाची आणेवारी असेल ती 50 पैशाच्या आत आलेली होती। म्हणून अशा सर्व जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच या पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। जवळपास 8 ते 10 दिवसात पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाण्याची दाट शक्यता आहे। तशा पद्धतीच्या सूचनासुद्धा पीक विमा कंपनीला त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून ह्या देण्यातच आलेल्या आहेत। आणि जे काही 15 जानेवारीनंतर अहवाल असतील ते सादर झाले होते। जी काही माहिती असेल ती PMGY या पोर्टलवरती अपलोड करण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे आणि जे काही विकसित पोर्टल असेल त्याच्यावरती काम सध्या सुरू झालं होतं आणि जे काही तांत्रिक अडचणी असतील ते देखील दूर झालेल्या आहेत। अशा पद्धतीची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। आता ही पीक विम्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे। आता परत अनेक शेतकऱ्यांचे कमेंट येणार, तुम्ही तारीख दिली, या तारखेला पैसे आले नाहीत, त्या तारखेला पैसे आले नाहीत। कारण तर ही गोष्ट आपल्या हातात नाही। एखादा GR जर पारित केला किंवा जो काही निधी असेल तो पीक विमा कंपनीच्या हातात आहे। राज्य सरकार जरी सांगत असेल की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, हे काही आपल्या हातात नाही। परंतु जी माहिती आलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या माध्यमातून नेहमीच होते। म्हणून जे काही जिल्ह्यात पैशाची आणेवारी 50 पैशाच्या आत आलेली आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीनचा पीक विमा जमा केला जाणार आहे। त्यानंतर तुरीचा पीक विमा जमा केला जाणार आहे, तुरीचा नाही, ज्वारी असेल या पिकाचा पीक विमा जमा केला जाणार आहे, मका असेल त्यासुद्धा पिकाचा पीक विमा जमा केला जाणार आहे, उडीद आणि मूग या देखील पिकाचा पीक विमा जमा केला जाणार आहे। आता राहिला कापूस असेल, या पीक विम्याची जी काही माहिती असेल त्याची अहवाल सादर होणं बाकी आहे। ती माहिती गेल्यानंतर परत जो काही पीक विम्याचा अहवाल येईल आणि त्या जिल्ह्यातील जी काही पैशाची आणेवारी असेल, ज्या पद्धतीने ती आणेवारी जाहीर केली जाईल त्यानंतर त्या पीक विम्याचं वाटपसुद्धा केलं जाणार आहे। परंतु सोयाबीन, त्यानंतर मूग, उडीद आणि मक्का, ज्वारी या पिकाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर जे काही पीक विम्याची रक्कम असेल ती आपल्याला 17,500 प्रमाणे सांगितल्याप्रमाणे मिळणार आहे। परंतु त्या ठिकाणच्या आणेवाऱ्या कशा सादर केल्या जातात, त्या ठिकाणची टक्केवारी 60 किंवा 65% दाखवली जाते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्यानंतरच त्या ठिकाणचा जो काही पीक विमा असेल तुम्हाला तो 17,000 प्रमाणे मिळतो, 50,000 रुपये मिळतो किंवा 45 मिळतो, 30 मिळतो, हे नंतरचा विषय असणार आहे। परंतु पीक विम्याचा जो काही मार्ग असेल तो मोकळा झालेला आहे। आता ही रक्कम जी काही असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 89 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे आणि 14,000 करोड हा निधी मंजूर केलेला आहे, अशी माहिती काल केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि त्या पीक विम्याचं हे लवकरच वाटप केलं जाईल अशी सुद्धा माहिती केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता बघूया किती दिवसात पीक विम्याची रक्कम जमा केली जाते, परंतु शक्यता आहे की 8 दिवसाच्या आत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील। जय शिवराय।